ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। जनता दरबारमुळे शिवसेना भाजपत शीतयुद्ध। एकनाथ शिंदेंच्या ठाण्यात मंत्री गणेश नाईकांचा जनता दरबार, तर पालघरमध्ये जनता दरबार घेण्याचं सरनाईकांचं आव्हान। नीलम गोऱ्हेंच्या उद्धव ठाकरेंबाबतच्या वक्तव्याविरोधात महिला पदाधिकारी रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत, तर रश्मी ठाकरेंच्या उपस्थितीत पुण्यातील महिला पदाधिकाऱ्यांची मातोश्रीवर बैठक। ठाकरेंच्या शिवसेनेत 2 मर्सिडीज दिल्या की 1 पद मिळायचं। डॉक्टर नीलम गोऱ्हे यांचा सनसनाटी आरोप। गोऱ्हेंनी राजकारणात चांग भलं करून घेतलं। आरोपांवर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कुंभमेळ्यामध्ये पवित्र स्नान करणार। शिवसेना आमदार आणि खासदार प्रयागराजमध्ये उपस्थित राहणार। मशालीनं हलक्यात घ्यायचं नाही की आणखी कोणी? हलक्यात घेण्याच्या एकनाथ शिंदेंच्या वक्तव्यावर अजित पवारांचा खोचक सवाल, ते 2.5 वर्षांपूर्वीचं वक्तव्य, शिंदेंचं उत्तर। मंत्री धनंजय मुंडेंविरोधातील तक्रारीवर आज परळीच्या न्यायालयात सुनावणी। निवडणूक शपथपत्रात खोटी माहिती दिल्याचा करुणा मुंडेंचा आरोप। अहिल्यानगरच्या मढी यात्रेत मुस्लिम व्यावसायिकांना बंदी। यात्रेदरम्यान व्यापारी परंपरा पाळत नसल्याचा आरोप करत ग्रामसभेचा ठराव, तर जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत व्यापारी निषेध नोंदवणार। 15व्या ऑल इंडिया पोलीस कमांडो स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या फोर्स 1ची बाजी। चक्रव्यूह अर्बन वॉरफेअर ट्रॉफी, चक्रव्यूह जंगल वॉरफेअर ट्रॉफीवर नाव। चॅम्पियन्स ट्रॉफीत भारतानं पाकिस्तानचा धुव्वा उडवला। दुबईच्या मैदानात टीम इंडियाचा 6 विकेट्सनं विजय। विराट कोहलीचं नाबाद शतक निर्णायक ठरलं। पाकिस्तान विरुद्धच्या महामुकाबल्यात विराट कोहलीचा विक्रम। विराटच्या वनडेमध्ये 14,000 धावा पूर्ण। 14,000 धावा करणारा सचिन नंतरचा दुसरा भारतीय, तर जगातला 3रा फलंदाज। नमस्कार, सुप्रभात महाराष्ट्र। मी प्रज्ञा पोवळे। बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बुलेटिनला सुरुवात करूया बातम्यांचा वेगवान